मी ज्याला पाणबुडी प्रकल्प मंजूर केला त्यावेळेला भारतामधल्या कुठल्याही राज्याने आपली पाणबुडी बुक केलेली नव्हती। आदित्य ठाकरेंनी अजिबात त्याच्यामध्ये दिरंगाई केल्यामुळे त्याच्यानंतर केरळने आपली पाणबुडी बुक केली, त्याच्यानंतर गुजरातने आपली पाणबुडी बुक केली। मग गुजरातचं नाव का घेता, केरळचं नाव का नाही घेत? ते आपल्या पैशाने आपली पाणबुडी घेत आहेत। आमचे पैसे आमच्याकडे आहेत। आमचे मंत्री घेतील ना, पर्यटन मंत्री आमची पाणबुडी। आता काय जुने पर्यटन मंत्री राहिलेले नाही, ज्यांना काय कळत नाही, आता समजणारे मंत्री झालेले आहेत। केसरकरांची नेहमी म्हटलं तसं केसरकरांची त्यावेळी पाणबुडी प्रकल्प कोणामुळे आला तर आदित्य साहेबांमुळे आला हे जाहीर करणारे केसरकरच होते, लक्षात घ्या। त्यावेळी आदित्य साहेबांना भावी मुख्यमंत्री म्हणून उभा देणारे केसरकरच होते। म्हणजे एक महाराष्ट्रातलं उगवतं युवा नेतृत्व जे ह्या महाराष्ट्राचं भावी मुख्यमंत्री आहेत असं नेतृत्व नाही असं बोलणारे केसरकर आहेत। ते आज केसरकर सांगतात पाणबुडी प्रकल्प आदित्य साहेबांमुळे नाही म्हणून आला नाही म्हणून। तर ह्या सगळ्या गोष्टी केसरकर आता म्हणजे आज शिवसेनेकडे नाही किंवा शिवसेनेमुळे आपल्याला फायदा नाही म्हणून अशा तऱ्हेचे खोटे आरोप करत आहेत।